आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय. काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये? हा, आणि हे लायसन कोणी दिले त्यांना? तुम्हीच माणसं पाठवायची, तुम्हीच करायला लावायचं आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा. ही मानसिकतेतून ते घटना घडलेली. राजकारणामध्ये विरोधात लोक असतील, अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत, पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचा. यादी आहे माझ्याकडे किती खून झाले त्याची बी यादी आली. आणि पिस्तुलाच्या लायसनीला शिफारशी कोणाच्या आहेत? अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पुजताना वर गोळ्या हाणतात तुम्ही, आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय. काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये? हा, आणि हे लायसन कोणी दिले त्यांना? रद्द करावेत. आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता? माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही? नमिता मंडळाचं मतदान कशामुळे कमी झालं? माधव जाधवला रटून हाणले आणि गोळ्या. ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा? मीडियाला दिसत नाही तुम्हाला? तुम्हाला म्हणता येत नाही ह्याच्यावरती? ती क्लिप परत परत दाखवा ना, महाराष्ट्राला दाखवा, जगाला दाखवा. त्या माधव जाधव असं वरून ते पोरगा असं बोलतोय कुणाला? पोलिसाला. अरे आम्ही आता 54 वर्षाचं झालो बाबा, 55 वर्षाचं होतो, आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून फेटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली. हा, काय नाव आहे ते पोरगा? फड नावाचा काहीतरी. मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का? सगळं गोड 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 दिसतंय का बीड जिल्ह्यामध्ये? तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही? माझा सवाल आहे, चौथा स्तंभ आहे तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला, पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना. आणि 40 पोरांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं 307चा खोटा. ते डॉक्टर कोण आहे परळीचा? देशमुख. आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाचं झालं नाही. त्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी 354. खरा घटना आहे का ती? तुम्हीच माणसं पाठवायची, तुम्हीच करायला लावायचं आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा. ही मानसिकतेतून ते घटना घडलेली. खरी घटना आहे का ती? आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत दिघोळे पासून आतापर्यंत. हे काल परवाचा सोनाने का काय ते पोरगा बबन गीतेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात. हा, बबन गीते होता काय आहे त्याच्यात? तरी मी त्याचं नाव टाकलं. एक साधं मीडियाने, माझी विनंती आहे बाबा, आम्ही नाही बोललो, परंतु बबन गीते खरंच आरोपी आहे का त्याचं? राजकारणामध्ये विरोधात लोक असतील, अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत, पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचा. यादी आहे माझ्याकडे किती खून झाले त्याची बी यादी आली. उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला. परळीत संगीत दिघोळे, किशोर फड, गरजे. आता आमचे इथे एक नवीनच प्रकार ऐकू आलाय मला. त्याच्यात आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही. या आमच्या डोंबरीच्या तलावात का काय आणून टाकलं होतं डेड बॉडी. त्याच्या मागे कोण आहे? हे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना. एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे. आता यावर काय नेमकं उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा. अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय. याच्यात मुख्यमंत्री बी उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही. आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना, मोका, यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय. याच्यात कोणाला काय बक्षिलं जाणार नाही. आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमात, ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत, आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे, निवेदन यायला लागले, पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी व्हेट स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही. परंतु या ज्या काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या, हे जे वागलेले आहेत, मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय आणि याद्या देतो आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या.
परळून लोक उठत आहेत, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियन? काना तुम्ही म्हणलात की बजरंग सोनवणे हे कुणाचे मित्र होते, तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते. माझे बी मित्र होते ना, परंतु बदलले ना. मी काय होता तू काय झाला, काही काळापासून बदललेत ना. अरे मी अजून सांगेल ना, पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना. कोणाचे बी बदनामी करायची, कुणाला राजकारणातून संपायचं, कसं संपवायचं. माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आलंय. जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा. पण मोबाईल नंबर, कोणाच्या फोनवर कोणत्या दिवशी कुठं फोन गेला याच्या सहित सगळी माहिती देतो मी तुम्हाला.